सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं सोमवारी अक्कलकोट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रास्ता रोको करण्यात आलाय। यावेळी शहरातील तालुक्यातील धनगर समाज बांधव उपस्थित होते। रास्ता रोको आंदोलनात मेंढ्या घेऊन मेंढपाळ बांधव सहभागी झाले होते। यावेळी तहसीलदार यांच्या वतीनं उत्तर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र टाकडे यांनी निवेदन स्वीकारलं। यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सुनील बनगर, अविनाश मडिखांबे, रमेश पाटील, आनंद तानवडे, बाळासाहेब मोरे, मल्लिकार्जुन पाटील, आनंद बुक्कानोरे, सुनील कटारे, मल्लीनाथ पाटील, अशफाक पळोगी, महेश जानकर, बाळासाहेब पाटील, मल्लिकार्जुन काटगाव, अनिल बर्वे, दत्तात्रय हिळी, सुभाष पुजारी, दत्तात्रय माडकर, सूर्यकांत बाचके, गुणवंत लवटे, महादेव करमल, विठ्ठल खताळ, दाजी कोळेकर, संतोष शिंदे, शिवयोगी पुजारी, विश्वनाथ बंदीछोडे, महादेव निंबाळ, रेवणसिद्ध शेरी, रवी सलगरे, औदुंबर बनकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते। याप्रसंगी या आंदोलनास माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, रिपाईचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, वंचितचे युवक अध्यक्ष शिलामणी बनसोडे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, युवा नेते रमेश पाटील, मनसेचे अध्यक्ष मल्लीनाथ पाटील, तळेवाड ग्रामपंचायत यांच्या वतीनं पाठिंब्याचं लेखी पत्र देण्यात आलं। यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की आमची सत्ता आली तर पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवू असा शब्द तत्कालीन माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होता। पण आता काय 10 वर्ष झाली तरी सुद्धा त्यांनी कोणताही आरक्षणासंदर्भाचा प्रश्न मार्गी लावलेला नाहीये। रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बनगर म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर धनगर समाज निर्णायक भूमिका घेईल। धनगर समाज बांधवांनी आपली मतं धनगर समाजाच्या उमेदवाराला देऊन आपले उमेदवार निवडून आणावेत, असं याप्रसंगी त्यांनी सांगितलं। जवळपास 1 तास चक्काजाम आंदोलन या प्रसंगी चाललं। यावेळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। चोख पोलीस बंदोबस्त होता। कोणताही अनुचित प्रकार न घडता रास्ता रोको यशस्वी पार पडला। यावेळी सूत्रसंचालन रासपचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केलं।